नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी मी RTचे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. RT शुल्क प्रतिपूर्तीचा यंदा 17,670 रुपये दर निश्चित केलेला आहे. मात्र संस्था चालकांचा विरोध आहे. का विरोध आहे, सविस्तर बातमी काय आहे आपण इथे पाहूया. शुल्क नियमन कायद्यानुसार RTच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम द्यावी अशी मागणी संस्था चालकांकडून केली जात आहे. आणि सविस्तर बातमी आपण बघूया. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RTमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शासनातर्फे शाळांना दिली जाते. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा शुल्क प्रतिपूर्तीचा दर शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आला आहे. यंदा शाळांना प्रति विद्यार्थी 17,670 रुपये देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. RT प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाने हा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे शाळांना यावर्षी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम किती मिळणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र ही रक्कम अत्यंत कमी असल्याने त्यास संस्था चालकांकडून विरोध करण्यात आलेला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी ऑनलाईन RT प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शासनातर्फे शाळांना द्यावी लागते. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क आणि RT अंतर्गत केली जाणारी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम यात खूप मोठी तफावत आहे. त्यातच शिक्षण विभागाकडून RT शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वेळेवर दिली जात नाही. काही वर्षापासून शिक्षण विभागाने शाळांची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकवलेली आहे. त्यामुळे अनेक वेळा शिक्षण संस्था चालकांकडून RT प्रवेश प्रक्रियेला विरोध केला जातो. त्यातच आता शुल्क नियमन कायद्यानुसार RTच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम द्यावी अशी मागणी संस्था चालकांकडून केली जात आहे. चालू शैक्षणिक वर्षातील RT प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु या विद्यार्थ्याच्या प्रवेशानंतर शाळांना शासनाकडून किती रक्कम मिळणार हे स्पष्ट झाले नव्हते. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या स्वरूपात प्रति विद्यार्थी 17,670 रुपये मिळणार आहेत. शुल्क प्रतिपूर्ती अदा करताना शिक्षण विभागातर्फे 21 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शाळेने शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत RTची मान्यता प्राप्त असल्याचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने यापूर्वी ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे असे विद्यार्थी संबंधित शाळेत शिकत असल्याची खात्री सरल व RT पोर्टलवरून करावी. सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवरती नोंदवले असावे. केवळ आधार नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरावी. तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या संख्येपैकी फक्त 25% संख्या ही प्रतिपूर्तीसाठी ग्राह्य धरण्यात यावी. त्याचप्रमाणे RT कायद्यात नमूद केल्यानुसार कोणतीही जमीन, इमारत, साधन सामग्री किंवा इतर सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात प्राप्त झाल्याच्या कारणावरून ज्या शाळांना विशिष्ट संख्येतील बालकांना मोफत शिक्षण देण्याची अट घालण्यात आली असेल अशा शाळा बालकांच्या विशिष्ट संख्येच्या मर्यादेत शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी हक्कदार असणार नाहीत, असेही अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. शासनाने RT शुल्क प्रतिपूर्तीसाठी निश्चित केलेला दर अत्यंत कमी आहे. शुल्क नियमन कायद्यानुसार शाळांना शुल्क ठरवण्याचा अधिकार आहे. शासनाकडून RTच्या विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक शुल्क म्हणजेच ट्युशन फी दिले जात आहे. अनेक शाळांचे शैक्षणिक शुल्क हे शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शुल्कांपेक्षा कमी अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेच्या शैक्षणिक शुल्कानुसार RT शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम द्यावी. शासनाने शुल्क निश्चितीचा अधिकार दिलेला आहे. जर शासन सर्वांना समान वागणूक देणार असेल तर इतर विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क आणि RTच्या विद्यार्थ्यांकडून वेगळे शुल्क असे होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, असे इथे जागृती
धर्माधिकारी अध्यक्ष ईसा यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.